यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या। राज्यामध्ये मुंबई वगळता पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। राज्यातील 2994 धरणांमधील पाण्याची पातळी 65%वर। राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी टँकरने पाणी पुरवठा। नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळीमुळे 65,000 शेतकऱ्यांना फटका। 11,597 हेक्टरवरील द्राक्षांचं मोठं नुकसान। द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत। राज्यात येत्या 48 तासांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार। अरबी समुद्रात चक्रीय स्थिती तयार झाल्यानं थंडीची तीव्रता जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज। 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी। सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दारूची दुकानं सुरू राहणार, राज्य सरकारचा निर्णय। अमरावतीमध्ये 2000 संत्रा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये। शेतकऱ्यांना अद्यापही 6 कोटी रुपयांचा संत्रा फळ पीक विमा मिळाला नाही। कृषी विभागाने हात झटकल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। सांगलीमध्ये अवकाळी पावसामुळे 16,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल। नुकसान भरपाईसाठी 36 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे। जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांची 2 कोटींची थकबाकी। विजेची थकबाकी। नगर परिषदेत 57 लाख थकीत, तर शासकीय महिला रुग्णालयाचं वीज बिल 29 लाखांच्या घरात। आमदार बळवंत वानखेडेंच्या गाडीचा आणि शेतमजूर नेणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात। अपघातामध्ये एका शेतमजुराचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी। अपघातावेळेला बळवंत वानखेडे दुसऱ्या गाडीतून प्रवास करत असल्याची माहिती। बीडमधील शाळा उद्या बंद ठेवण्याचा आदेश। शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेंच्या स्वाक्षरीने आदेश। जरांगे पाटलांची सभा असल्यानं शाळा बंद असल्याची चर्चा।